मायबाप जनतेच्या विश्वासाचा मान राखत विकासासाठी झटणार सौ वर्षा सचिन कांबळे। म्हैसाळ, टाकळी, बोलवाड, वड्डी व सुभाषनगर येथील जनतेने दाखवलेल्या प्रचंड विश्वासामुळेच आम्हाला भरघोस मतांनी विजय मिळवता आला। या विजयाचे खरे श्रेय मायबाप मतदार जनतेलाच असून त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही कायम ऋणी राहू अशी भावना विजयी उमेदवारांनी व्यक्त केली। जनतेने आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून देत विकासाची जबाबदारी आमच्या खांद्यावर सोपवली आहे। या विश्वासाला पात्र ठरत पुढील 5 वर्षात म्हैसाळ जिल्हा परिषद गट व टाकळी गणातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, कुठेही कमी पडणार नाही अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली। तसेच निवडणूक लढवण्याची संधी देत आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या सर्व आदरणीय नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व तळागाळातील कार्यकर्त्यांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले। लोकांच्या अडचणीच्या काळात अर्ध्या रात्रीही धावून जाणारे सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणूनच आम्ही जनतेशी नातं जपलं आणि जनतेनेही आमच्यावर विश्वास ठेवून हा विजय बहाल केला असेही त्यांनी सांगितले। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष अमल माने, जिल्हा परिषद शाळा बोलवाडचे मुख्याध्यापक विजयकुमार कुरणे, सविता डांगे, शुभांगी पाटील, बाबासो कनवाडे यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। नमस्कार। काल पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून माझी पत्नी सौ वर्षा सचिन कांबळे यांची म्हैसाळ गटातून सांगली जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी जो विश्वास दाखविला, या ठिकाणी एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला विचाराची लढाई, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करत असताना या म्हैसाळ गटातील सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि भरघोस अशा मताधिक्याने या ठिकाणी विजयी केलं, त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार मानतो। तसेच महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील, विश्वजित कदम साहेब, त्याचप्रमाणे मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर साहेब यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। कारण या ठिकाणी त्यांनी महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी एक दिलानं एका विचारानं ही निवडणूक लढविली आणि त्यामुळं सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी एकीचं बळ प्राप्त झालं। त्याबद्दल नेत्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। येणाऱ्या पुढील काळामध्ये म्हैसाळ जिल्हा परिषद गटाचं नाव हे कायमस्वरूपी विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील। ज्या सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी जो विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कधीही 5 वर्षामध्ये टाळा जाणार नाही आणि त्यांना पश्चातापाची वेळ येणार नाही, एवढी या ठिकाणी ग्वाही देतो। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील म्हैसाळ असेल, वड्डे असेल, टाकळी असेल, बोलवाड असेल, सुभाषनगर असेल, या ठिकाणच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्यांचं निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल अशी मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी ग्वाही देतो। आपण जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कायम पात्र राहू। तुम्हाला या गोष्टीचा कधीही पश्चाताप होणार नाही की या लोकांना आम्ही मतदान केलो आणि आमच्यावर पश्चातापाची वेळ आली, असा कधीही आपल्या सर्व म्हैसाळ गटातील मतदारांना या ठिकाणी शब्द देतो। आणि 61 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये म्हैसाळ गट हा कायम विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील, यासाठी प्रामाणिकपणानं आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करू। त्याप्रमाणे या ठिकाणी आवाज उठवत राहू आणि जास्तीत जास्त निधी या ठिकाणी म्हैसाळ जिल्हा परिषद गटामध्ये खेचून आणून म्हैसाळ जिल्हा परिषद गट हा आदर्श जिल्हा परिषद गट म्हणून येत्या काही दिवसामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसेल अशी ग्वाही देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।